तर माझ्यासोबत अचलपूर परतवाडा शहरातलं असं व्यक्तिमत्व की भल्या भल्याले पुरते घाम आणि तोंडात कायम प्रभू श्रीरामाचं नाम असणारे ऍडव्होकेट प्रमोद सिंगजी गडरेल आहे. ते गडरेलजी लय दिवस झाले त्याची नाही भेट नव्हती, पण आज मी आपलं सकूनच चला आणि गडरेलजी पकडा. काय से तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं तिरंगा रॅली काढतो म्हणून, आम्ही सारे आमचे कार्यकर्ते पाठवले बातमी शूट करायला आणि एकदम तुम्ही सांगितलं का जो ते कार्यक्रम रद्द बदल केला. त्यामध्ये विषय असा झाला होता की युद्ध थांबतंय हम्म, का अजून वाढतंय हम्म, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचे आदेश होते की तूर्तता थांबून जावा आणि पुढे मोठ्या स्वरूपात त्याचं आयोजन करा. हम्म, त्यामुळे ते आम्ही थांबवलं होतं. हम्म, परंतु उद्या दिनांक 24 तारखेला हम्म, आपण या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि विशेषतः यावेळी आपण ही रॅली अचलपूर शहरातून देवडी या ठिकाणाहून चालू करत आहोत. हम्म, आणि माझं कालही मी आवाहन केलंय आणि आजही तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की ही कुठल्या पक्षाची रॅली नसून ही प्रत्येक भारतीयाची रॅली आहे. हम्म, ज्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर मध्ये हम्म, भारतीय सैन्याने शौर्याचं प्रदर्शन केलेलं आहे. आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी एक मेसेज संपूर्ण जगाला दिलेला आहे हम्म, की जर आमच्या देशातल्या कुठल्या नागरिकाकडे डोळे वर करून पाहाल तर ते डोळे साबूत ठेवणार नाही. हम्म, आणि अशा ह्या ऑपरेशनच्या माध्यमातून आपल्याला जो विजय प्राप्त झाला आहे हम्म, आणि आपल्या काही सैनिकांना त्यामध्ये वीरमरणही आलेलं आहे. हम्म, सीमेवर प्रत्येक भारतीय जाऊन लढू शकत नाही, हम्म, परंतु ह्या माध्यमातून प्रत्येक भारतीय आपला पाठिंबा हम्म, हा आपल्या सैन्याला दर्शवू शकतो. हम्म, आपल्या पंतप्रधानांच्या मागे संपूर्ण देश हम्म, खंबीरपणे उभा आहे हा त्याच्यातून एक मेसेज जातो. त्यामुळे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे हम्म, की हे सगळं विसरून, पक्षभेद जातीभेद विसरून ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हा. हम्म, मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या स्वरूपात ही रॅली झाली पाहिजे. एक मेसेज गेला पाहिजे की प्रत्येक भारतीयामध्ये ती एक भावना, देशप्रेमाची भावना आहे हम्म. की सैनिकांच्या मागे आपण पूर्ण ताकदीने उभे आहोत. तर आता हे गोड झाली. आता उद्या म्हणजे तुमची आता तिरंगा रॅली उद्या देवळी अचलपूरहून चालू होईल. कसं आहे मले की नाही राजू, तुम्ही दिसले की एकदम ते अचलपूर परतवाडा ललकारी सेट उभे राहिले की हात असा वर केला की हजारो कार्यकर्ते हात वर. लय दिवस झाले काही म्हणा बा जराशे तुम्ही मले अक्रियाशील ऍक्टिव्ह दिसून राहिले. हे म्हणजे मेरा पाणी पिछे लोट के तुम घर मत बसाले ना, तो डायलॉग आहे काय मोठ्या नेत्याचा, असं काही आहे का याच्या पाठीमागं अजून काही राजकीय तुमचं मंथन चालू आहे? कारण तुम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत जुटले आहे म्हणून. असं नाहीये. इलेक्शन झाल्यानंतर एक 2-3 महिने शून्य काळ असतो. कार्यकर्तेही दमलेले असतात, आपणही स्वतः फार क्षीण झालेला असतो या सगळ्या गोष्टींचा. मी कंटिन्युअसली कार्यरतच आहे, मी कुठे थांबलेलो नाही. इलेक्शन आहे त्याच्यात हारजीत वगैरे या गोष्टी चालत असतात, त्याचा जास्त विचार करायचा नसतो राजकारणामध्ये. आणि राहिला प्रश्न हा की एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला, कारण शिवसेना ही प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी पार्टी आहे आणि म्हणजे आमचा जो आत्मा आहे हिंदुत्व, त्या दृष्टिकोनातूनच आम्ही शिंदे साहेबांना जॉईन केलं. साहेबांनी आम्हाला जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती दिली आणि सर्व शिवसैनिकांना घेऊन आम्ही आता पुढील वाटचाल करत आहोत. नाही, एका बाजूने तुम्ही म्हणता की बा शिवसेना आहे प्रखर हिंदू आहे, शेवटी आता तिघाच्या संसारात 3 इंजिन आहेत, एक रेल्वे गाडी आपल्या महाराष्ट्रात म्हणजे युती सरकारच्या माध्यमातून चालू आहे. पण आता काल परवा एक माजी खासदार सन्माननीय सौभाग्यवती नवनीत तेराणे यांनी सांगितलं की एकला चालवणे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बलबुत्यावर निवडणूक लढली आणि दुसऱ्या बाजूनं आपण युतीचं सरकार आहे म्हणता. हे तर मग कसं आहे की भांडे वाजतील ना अशा ना. नाही, आता माजी खासदार ह्या मोठ्या नेत्या आहेत, पक्षाचे सर्व निर्णय घेण्याची त्यांच्याकडे अधिकार आहेत, त्यामुळे ते त्याच्यावर वक्तव्य करू शकतात. पण आम्ही एक जिल्हा प्रमुख म्हणून आमच्याकडे ते अधिकार नाहीये. आमच्याकडे माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमच्या जिल्ह्याचे नेते आडसूळ साहेब हे जे निर्णय घेतील
त्याप्रमाणे आम्ही आणि सर्व शिवसैनिक निवडणुकांना सामोरे जाऊ. मग पक्षश्रेष्ठी एकला चलो रेचा नारा दिला तर एकला चलो रे, पक्षश्रेष्ठी म्हणले युतीत लढो रे तर युतीत लढो रे. असं म्हणजे एकला चालू रे किंवा युतीत लढो रे. तर आता गोट अशी व्हायला की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता बस दिवाळीच्या आजूबाजून जिकडे फटाके फुटतील आणि इकडे हे निवडणुकीचे फटाके फुटतील. तर येणाऱ्या कालखंडात एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून आपली कोणती रणनीती राहील आणि कोणत्या प्रकारच्या स्ट्रॅटर्जीतून स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्याला या ठिकाणी शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबाच्या किंवा आनंद दिघे साहेबाच्या शिवसेनेचा झेंडा कसा मोठा करता येईल? जसं की तुम्हाला माहितीच असेल, यापूर्वी शिवसेनेचाच भगवा झेंडा अचलपूर नगर परिषदेवर होता आणि येणाऱ्या काळातही शिवसेनेचाच भगवा झेंडा या अचलपूर नगर परिषदेवर राहील, एवढंच मी तुम्हाला आता या क्षणी सांगू शकतो. शिवसेना पूर्ण ताकदीने येणाऱ्या इलेक्शनला सामोरे जाईल. सर्व शिवसैनिकांनी त्या पद्धतीने कामास सुरुवात केलेली आहे आणि रिझल्ट निवडणुकांमध्ये दिसतीलच.